ज्यावेळेस बघा आपल्याला पुढच्या साईडला आहे ना गळ्याला पायपिंग करायची नसते, त्यावेळेस ह्या पद्धतीने गळा उलटून घ्यायचा. खालच्या साईडला आहे ना ब्लाऊज पीसचा कपडा आपल्याला सरळ ठेवायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं. गळ्याला आपल्याला पाव इंचाची शिलाई मारून घ्यायची आणि जो ब्लाऊज पीसचा कपडा पुढे आहे गळ्याच्या तिथे अस्तरपेक्षा जास्त, तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा असतो. त्याच्यानंतर कटिंग झाल्यानंतर आपल्याला गळ्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे. त्याच्यानंतर अस्तरचा कपडा पुढच्या साईडला करायचा आणि आपल्याला अस्तरवरती दाब शिलाई मारून घ्यायची असते. आता त्याच्यानंतर आहे ना, हे बघा दाब शिलाई पण याच्यावरतीच अस्तरवरतीच आली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला अस्तरचा कपडा खालच्या साईडला टर्न करून घ्यायचा, ह्या पद्धतीने बघू शकता. आणि आपल्याला पूर्ण गळ्यावरती ना अगदी पायपिंगला जशी आपण म्हणजे शिलाई मारतो, जशी आपण पायपिंग करतो ना बारीक, तशी गळ्याला छान अशी फिनिशिंगमध्ये शिलाई मारून घ्यायची. बघू शकता छान फिनिशिंग आलेली आहे इथे खालच्या साईडला आणि वरच्या साईडला. ह्या पद्धतीने आपल्याला पुढचा गळा पण उलटून घ्यायचा असतो. त्याच्यानंतर आपल्याला आहे ना पूर्ण कडेला अस्तरवरती शिलाई मारून घ्यायची आहे, फक्त एक लाईन इतकी, म्हणजे पाव इंचापेक्षा पण कमी. आणि जो आपला ब्लाऊज पीसचा कपडा आहे बाहेरचा, तो आपल्याला फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता इथे टक्स घ्यायची आहे. पण पहिल्यांदा काय करायचं, टक्स घेताना ना डायरेक्ट टक्सला आपल्याला शिवायचं नाही. तर हे बघा इथे आपण समजा असं उचललं ना हा कपडा, टक्स शिवायला गेलो ना तर खालचा कपडा सुळसुळा असतो तर तो सुटून जातो. म्हणून काय करायचं, इथे काय करायचं आहे आपल्याला, हे बघा या पद्धतीने पहिल्यांदा टक्सला आपल्याला शिलाई मारून घ्यायची. चारही पण टक्सला जशी आपण मार्किंग केलेली आहे त्या पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला एक एक टक्स असा उचलायचा. आता खालचा जो टक्स असतो तो छातीनुसार कमी जास्त होत असतो. हे बघा खूप फिनिशिंग येते आणि ह्या पद्धतीने तुम्ही शिवून बघा. चला आता इथे खालचा टक्स घेतलेला आहे मी इथे 1-1 इंचाचा किंवा पाऊण इंचाचा आहे. तर इथे हा 1.5 इंचाचा आपला तयार होणार समजा. हे बघा चला आता इथे खालचा टक्स शिवून घेते आणि शिवल्यानंतर आपल्याला डबल शिलाई मारायची आहे चारही पण टक्सवरती. त्याच्यानंतर आता इथे बघा हे जे 3 टक्स असतात ना ते फक्त पाव इंच शिलाईमध्ये घ्यायचे असतात. कोणताही तुम्ही मापाचा ब्लाऊज शिवा, पण फक्त पाव इंच 3 टक्सला घ्यायचं असतं शिलाईमध्ये. आणि जो खालचा मेन टक्स आहे ना तो आपल्याला कमी जास्त करायचा असतो. सगळ्या टक्सला डबल शिलाई मारून घ्यायची आणि एवढा छान असा पफ तयार होतो. बघू शकता सुंदर पफ तयार झालेला आहे. चला इथेच एंड करते. बाय.